पीएम किसान आणि नमो शेतकरी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी खूप मोठी माहिती आणि खुशखबर आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की जे काही पीएम किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे, तिचे दोन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्यांना 18 मार्चला मिळणार आहेत. आता कोणते शेतकरी पात्र आहेत ते पण पाहून घ्या आणि कोणते अपात्र आहेत त्यांना पात्र होण्यासाठी काय करायचं आहे हे पण पाहून घ्या. संपूर्ण माहिती मिळणार आहे, पण त्याआधी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका, जेणेकरून प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला शेतकरी एका नंबरवर चॅनलवर पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, जे काही आता अधिवेशन संपलेलं आहे, जे काही अधिवेशन संपल्यानंतर शेतकऱ्यांना जे काही नवीन नवीन योजनेचा सुरुवात झाली, काही जुन्या योजना त्यांमध्ये वाढ झाली, काही योजनेचा लाभार्थ झाला. पण शेतकरी मित्रांनो, पीएम किसान नमो शेतकरीची कोणतीही बातमी तुमच्यापर्यंत येत नव्हती. आता पुन्हा एकदा शेतकरी एका नंबरवर चॅनलवर तुमचे स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, जे काही नमो शेतकरीचे 2 थकीत हप्ते आहेत ते याच शेतकऱ्यांना मिळत. कोणते 2? तर शेतकरी मित्रांनो, 8वा आणि 9वा दोन्ही हप्त्याची तारीख निघून गेलेली आहे, म्हणजे की कालावधी असतो. दर 4 महिन्याला तुम्हाला एक हप्ता मिळत असतो. वर्षा काठाला नमो शेतकरीपासून 6,000चा लाभ मिळत असतो. या लाभानुसारच जे काही तुमचे 4 महिने आहेत ते नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याची 4 महिने आहेत आणि 9व्या हप्त्याची बी 4 महिने आहेत. म्हणून 2 हप्ते एकत्र 4,000 रुपये तुम्हाला 28 मार्चला, म्हणजे सॉरी 18 मार्चला हे पैसे तुमच्या खात्यावर पडणार आहेत. पण तुम्हाला हे काम करून ठेवायचे आहे आणि पात्र आहेत का नाही पहा. शेतकरी मित्रांनो, पीएम किसानतील देशातील लाखो शेतकरी अपात्र आहेत आणि नमो शेतकरीसाठी महाराष्ट्रातील बी लाखो शेतकरी अपात्र झाले आहेत. आता अपात्र होण्याचे कारण पहा. समजत पहिले म्हणजे की शेतकरी मित्रांनो, जे काही तुमचा जमिनीचा सातबारा आहे त्या आधारावर तुम्ही शेतकरी म्हणून गृहीत धरण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर पीएम किसान नमो शेतकरीसाठी लाभार्थी केलेले आहेत. पण शेतकरी मित्रांनो, हे अपडेट करायला आल्यामुळे शेतकरी हा डाटा दाखवित न असल्यामुळे शेतकऱ्यांना हा लँडची प्रॉब्लेम दाखवित आहे. बरेचसे शेतकरी लँडचे प्रॉब्लेममुळे अपात्र आहेत. दुसरी कारण, शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकऱ्यांनी फार्म ID काढले त्यांच्यासाठी खूप मोठा धोका आहे. कारण की पीएम किसान नमो शेतकरीच नाही, पीक विमा असो, कर्जमाफी असो, कोणत्याच योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, फार्म ID काढणे अत्यंत आवश्यक आहे. काहीच नाही, तुम्हाला फक्त आधार कार्ड सबमिट करायचं आहे आणि त्या आधार कार्डद्वारे तुमची थ्रू माहिती मिळते. त्यासारखंच तुम्हाला कार्ड मिळते, फार्म ID. तर शेतकरी मित्रांनो, हे दुसरं अपात्र होण्याचं कारण. तिसरं अपात्र होण्याचं कारण शेतकरी मित्रांनो खूपच महत्त्वाचं आहे, पाहून घ्या, ऐकून घ्या. शेतकरी मित्रांनो, जे काही तुमचं आधार कार्ड आहे ते बँकला लिंक नसून, बँकला जे काही तुम्ही आधार कार्ड लिंक केलं असलं तरी पण त्याची KYC केली नसली तरी पण तुमचे DBTद्वारे पैसे पाठवल्यानंतर खात्यापर्यंत येऊन वापस जात आहेत. कुठलेही ओळखपत्र नसल्यामुळे पैसे हे तुमच्या खात्यावर पडत नाहीत. तर हे पण कारण असू शकते. आता ह्यामध्ये तुम्ही अपात्र होण्याचं कोणतं कारण असू शकते हे तुम्ही तुमच्या लक्षात आणायचं आहे आणि ते पात्र करायचं आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हे की शेतकरी मित्रांनो, कुटुंबातून फक्त आणि फक्त एकच शेतकरी पात्र करण्यात आला आहे, बाकी शेतकरी अपात्र करण्यात आहेत. त्यामुळे पण तुम्ही अपात्र आहात का पाहून घ्या. कारण की तुमच्या कुटुंबातून कोणी ज्येष्ठ किंवा तुमच्या वडीलधारी माणसं असतात ते पात्र राहणार, बाकी तुम्ही अपात्र करण्यात येणार. एकाच कुटुंबातून 5-5, 4-4, 3-3, 2-2 शेतकरी पात्र होते, पण आता नाही. आता अपात्र करण्यात आले, नवीन कायदा काढण्यात आला आहे. शेतकरी मित्रांनो, 18 मार्चला तुम्हाला ह्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांपाशी हे कागद असतात, ते पात्र असतात, त्याच शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत. 4,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना मिळाले नाही ते कमेंट करून सांगा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय तुमची अडचण आली किंवा काय न केल्यामुळे तुम्हाला हे पैसे मिळाले ते सांगू शकतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, नवीन असताना मित्रांना पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण की महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत